ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी असे म्हणतात. या व्रतामध्ये पाणी पिणे ही वर्ज्य आहे, म्हणून या एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात. वर्षातील 24 आणि त्याहून अधिक महिन्यातील 2 अशा 26 एकादशींचे पुण्य लाभणाऱ्या श्रेष्ठ निर्जला एकादशीला पांडव एकादशी किंवा भीमसेनी एकादशी असे देखील म्हणतात. एकदा महर्षी व्यास पांडवांकडे आले. भीम महर्षी व्यासांना म्हणाले, प्रभू, युधिष्ठिर, अर्जुन, नकुल, सहदेव, माता कुंती आणि द्रौपदी हे सर्व एकादशीला उपवास ठेवतात आणि मलाही उपवास ठेवायला सांगतात. पण मी जेवल्याशिवाय राहू शकत नाही, म्हणून मला 24 तारखेच्या उपवासाच्या त्रासापासून वाचवण्यासाठी असा उपवास सांगा. एकादशी जे करताना मला फारशी गैरसोय होत नाही आणि त्याचे फळही मिळते. भीमाच्या पोटात ब्रीक नावाची आग आहे हे महर्षी व्यासांना माहीत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अन्न खाऊनही त्याची भूक भागत नाही आणि त्याचे मलमल वाढवताना महर्षी म्हणाले, कुंतीनंदन नाही. धर्माचा अर्थ असा आहे, तर वैशिष्ट्य म्हणजे तो फक्त सर्वांना स्वीकारत नाही, तर तो उपवास आणि प्रत्येकासाठी योग्य नियमांची एक अतिशय सोपी आणि लवचिक प्रणाली देखील प्रदान करतो. म्हणून श्रेष्ठ शुक्ल एकादशीचे व्रत पाळावे. या व्रताच्या वेळी अंघोळ करताना पाणी पिण्याने कोणतेही पाप होत नाही. या जगात सुख, कीर्ती आणि ऐश्वर्य मिळून तुम्हाला मोक्ष मिळेल यात शंकाच नाही. या आश्वासनावर वृकोधर भीमसेन यांनी या एकादशीचे व्रत पाळण्याचे मान्य केले. भीमाने निर्जला एकादशीचे व्रत मोठ्या धाडसाने पाळले, पण पाणी किंवा अन्न न घेता. त्यामुळे पहाटे ते बेशुद्ध झाले. त्यानंतर एकादशीच्या सूर्यास्तानंतर पांडवांनी गंगाजल आणि तुळशीला चरणामृत प्रसाद देऊन भीमाची बेशुद्धी दूर केली. म्हणून याला निर्जला एकादशीला पांडव एकादशी किंवा भीमसेनी एकादशी देखील म्हणतात. हे व्रत स्त्री पुरुष दोघांनीही पाळावे. या दिवशी निर्जला व्रत आणि शेषशायी भगवान विष्णूची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. हा दिवशी निर्जला व्रत आणि शेषशायी भगवान विष्णूंची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून देवाची यथासांग पूजा करावी. उदाहरणार्थ, पंचामृताने स्नान केल्यावर देवाला तुळशी, फुले, चंदन अर्पण करा. या दिवशी देवाला काहीही अर्पण करू नका. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा आणि पशु, वस्त्र, छत्री, फळे इत्यादी दान करावे. मातीच्या भांड्यात पाणी भरून दान करण्याचे विशेष महत्त्व या दिवशी आहे. या एकादशीचे व्रत केल्यास वर्षातील सर्व एकादशींचे फळ हे मिळते. ज्यांना अद्याप एकादशीचे व्रत नियमितपणे करता येत नाही, त्यांनी हा निर्जला एकादशीचा सण चुकवू नये. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे शांत राहणे आणि काहीही न खाणे किंवा पिणे नाही, अगदी पाणी देखील नाही. बाकीचे शक्य तितके केले पाहिजे, परंतु ज्याची प्रकृती अनुकूल नाही, जसे की मधुमेह, रक्तदाब इत्यादी, त्यांनी असे व्रत पाणी पिऊन किंवा फळे खाऊन उपवास करू नये व मौन बाळगावे. एवढी तपश्चर्या तू तुझ्या आयुष्यात करू शकली नाहीस, तर या मानव देहाच्या प्राप्तीचा फारसा फायदा होणार नाही. द्वादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान विष्णूंची किंवा त्यांच्या रामकृष्णासारख्या अवताराची पूजाही करावी. पंचामृताने स्नान करावे. चंदनाची फुले व तुळशी अर्पण करून आरती करावी. त्यानंतर पारायण करावे. तुळशीची पाने आणि चरणामृत, पंचामृत. परंतु हे लक्षात ठेवा की पूर्ण सूर्योदयानंतर 1.5 तासाच्या आत, म्हणजे सूर्योदयानंतर 1.5 तासाच्या आत एकादशीचा उपवास करून पाण्याचे सेवन करावे. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करावे. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.